फायनली पोहोचले आता लोकेशनवर आणि मस्त असं सेटअप वगैरे मांडलेलं बघू शकता. चालू आहे त्यांची चर्चा चालू आहे सगळ्यांची. डेंजर एकदम सर. आणि वन टेक मध्ये गाणी झाला. तर दादा गाणी कधी येणार आहे? गाणी एक तर उद्या सकाळी किंवा परवा म्हणजे ते 1-2 दिवसामध्ये कंटिन्यू गाणी आहे. चला तर गाणी मस्त झालं. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दादाच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. जर नवीन गाणं बघायचं असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. तुला पोऱ्या घाबरत होता, तुला सांगला ना बाजूला तर टाळ्या मस्त वाजत होता. दिसत होता तो घाबरते मग अरे घाबरत होता तो टोर्नेटो तुला घाबरत होता तू. अरे पहिली सुरुवातीला कसा बसला होता. हो मग एकदम मस्त कडक बसलेला तो पोऱ्या. येऊ काल तू बरे भूतला की तो आकारला. आपण चहा पित ना तर नुसताच कशाला एवढं बनवलंय आणि त्रास घेतला. हेही चांगलं म्हणून त्रास घेतला. हे 2 मेंबर आता बाहेर जर किती जण बसल्या माहित नाही मला. हॅलो गाईज, चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे. आत्ता निघाले खार्डी गावात जायला. शूट आहे, म्हणजे माझं नाही, माझ्या भावांचा, त्यांच्या गाण्याचं शूट आहे. शिवशक्ती गायन पार्टी. बघू आपल्याला शूट करायला भेटतो की नाही. तर आता आकाश सुद्धा येत आहे. कार्तिक गेलंय लवकर, कारण त्याचं ते गायन पार्टीचे टी-शर्ट होते ना तेच घालून गेले. मी बोललो त्याने चांगले कपडे घालून जा. नाही बोलते असंच गाण्याचं शूट आहे आणि त्यांच्या जे गायनाचे टी-शर्ट आहेत त्याच घालून गेले. तर आकाश सुद्धा गेले टी-शर्ट घालायला. त्यांनी मला सारखा फोन करतोय, बरं येतं तयार होत आहे. आता वाजल्यात 3:30 दुपारचे आणि आता ब्लॉग चालू करते. तर गाडी घेतो आणि डायरेक्ट तिकडेच जातो. बघू आकाश रेडी झाला असेल त्याला सुद्धा घेतो. तो सुद्धा ते गाण्याचा मेंबर आहे, म्हणजे गायन पार्टीचा. आणि बघूया कसा सॉन्ग आहे. आणि सॉन्ग खाडीला शूट आहे का कुठे माहीत नाही, पण खाडी गावात बोलवलं. तब्येत पण डाऊन, काय करणार. डायरेक्ट तिकडेच भेटतो तुम्हाला. आताच पोचलं जस्ट खाडेगावमध्ये. आता सगळे जण गेले तयारी व्हायला, म्हणजे टी-शर्ट घालायला. इथे सगळी जमले. आता इथून जाऊ पण आशिष म्हात्रेंच्या घरी, म्हणजे मेरे बाय का फेम सिंगर आशिष दादा म्हात्रे यांच्या घरी जायचं. तिथं सॉन्गचा शूट आहे. लोकेशन तिथे आहे. मला वाटलं पहिलं इकडे, पण इथं ना तिथं आहे. तिथं गेल्यावर समजेल आपल्याला कोणता सॉन्ग आहे. नवरात्राचा असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण की येत्या 2-3 दिवसामध्ये मला तर वाटतं बघायला भेटेल. नंतर मग पुढं काय होईल ते तुम्हाला विचारेन मी आशिष दादाला, तो सांगेलच. मस्त असं सेटअप वगैरे मांडलेलं बघू शकता. चालू आहे त्यांची चर्चा चालू आहे सगळ्यांची. डेंजर एकदम सर. आणि वन टेक मध्ये गाणी झाला. परत आता कंटिन्यू आता क्लोज शॉट घ्यायचा प्रयत्न झाला. दाखवतो तुम्हाला पुढे. जास्त काही शूट नाही केला, थोडासा शूट केला. माझा आवाज पण जरा गुणगुणत आहे. आता गाणे ऍडजस्टमेंट करायला मला ठेवले सगळी मंडळी. रोशन नाना सुद्धा आले. सेटअप लागले पूर्ण. आणि हे बघा इकडे त्यांचं काय झालं. टेक झाले. आता 3रा टेक चालू आहे. कोरसचा फक्त आता फक्त हे मंडळींचं होतं, त्यांना सगळं फ्रेश व्हायला सांगितलंय, म्हणजे काम वगैरे पुसायला सांगितलंय. बघू शकता. हे रेडी डेंजर सीन.
ए चोरला पेरू लगेच चोरला पेरू. गाण्याचं पॅकअप झालेलं आहे मस्तपैकी. गाणी झालं शूट पूर्ण. जास्त काही शूट करायला भेटलं की जेवढं शूट केलं तेवढं बघायला भेटलं. तरी ती कंटिन्यू करेल आजच्या दिवसामध्ये. मग असं सगळे उठलेली आहेत आता. बाबू बघा किती बाबूचं म्हणजे एकदम भारी एक्सप्रेशन आलं. हो बाबू बाबू वाजव वाजव. तुला घाबरतो तू घरात. ए पेरचोर बघू शकता लगेच पेरू चोरलेला आहे आणि लगेच त्याचा कापून रस्ताच सुद्धा गेला. एकटा नको खाऊ पण सगळ्यांना वाट. एकटाच खेळ एकटा नको सगळ्यांना दे. काय बोलशील गाण्याबद्दल या? हा हा तू फक्त फलच चोरा तुम्ही बस दुसरा काही नको. ही फलच चोरा. सगळी जण फलच चोरायला आल्या. नक्की गाणी शूट करायला आल्यात का फल चोरायला आल्या तुम्ही? हा चालेल. आपण आशिष दादाला विचारणार आहोत आशिष दादा कधी गाणी येणार आहे. तर दादा गाणी कधी येणार आहे? गाणी एक तर उद्या सकाळी किंवा परवा म्हणजे ते 1-2 दिवसामध्ये कंटिन्यू. गाणी आहे. चला तर गाणी मस्त झालंय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दादाच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. जर नवीन गाणं बघायचं असेल तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. युट्यूबचा चॅनल दादा ब्लॉग करतो काय युट्यूबचा चॅनल अनिल चालवी. अनिल चालवी अनिल सालवी युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद दादा. चला चला आता आपण पण निघू. आणि आशिष दादाचा भाऊ म्हणजे माझा मित्रच आहे. चल बाय बाय बाय. आशिष दादांचे पप्पा आहेत. मस्त सॉन्ग वाटलं मला. काय बोलणार सॉन्ग बद्दल? धन्यवाद. चला चला तर गाईज आता आपण निघावले घरी जायला. पण थोडासा सॉन्ग शूट केले. पण जेव्हा सॉन्ग आल्याच्या नंतर आपला ब्लॉग पडणार आहे. सगळी मंडळी चालली घरी. चला बाय. आता इथं रोशन नाना सुद्धा आहे. आणि काल का परवा दिवशी नानीचा वाढदिवस होता. मला उशीर झाला पण मी काय विश केलं नाही. तर नानीला सांग वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर जाऊ आपण घरी. चला हा सॉन्ग एकदम शॉर्टकटमध्ये शूट झाला आणि झटकेपट झाला. कमी जेवढा सॉन्गला वेळ लागतो ना शूट व्हायला त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीने कमी वेळामध्ये शूट झालाय. सगळी जण गेली. आता आम्हीच 4-5 जण राहिलो. तर बालू सुद्धा आहे. तर बालू दाखवतोय बघ. बालूनी पण बालू टी शर्ट नव्हतं घालून आला म्हणून जरा काय बोलू आता बालूला. रोज सॉन्ग शूट होतं का तुझा? चल बाय. मस्त टाल्या वाजवल्या तुम्ही. तो तोंडातून काढ बाहेर. काढ लवकर. टाल्या मस्त वाजवल्या. गाणी आवडलं तुला? गाणी आवडलं तुला? भारी वाटलं ना? माझी तुला पोऱ्या घाबरत होता. तुला सांगला ना बाजूला. तर टाल्या मस्त वाजत होता. निघायला दिसत होता तो घाबरत. मग अरे घाबरत होता तो 2 मिनिटात तुला घाबरत होता तू. अरे पहिली सुरुवातीला कसा बसला होता. हो मग एकदम मस्त कडक बसलेला तो पोऱ्या. येऊ काल तू बरे भूत लागे तो आकारला. फोटो करते ना कर बिंदास. अरे कोणत्या कुटुंबात? ठाकूर कुटुंबात. डेंजर मग ते जाऊन ते बाहेरचा यायचा ना बघायचा. ते आपल्याला बघायचा. आईने सगळ्यांच्या आणल्या. मग कशाला एवढे चहा बनवले तुम्ही? कोण पितं त्यांना बनवत होतं तुम्ही? मस्त घरात बसलो आणि चहा आणलं. तर आपण चहा पित ना तर नुसताच कशाला एवढं बनवलं आहे आणि त्रास घेतला. हेही चांगलं म्हणून त्रास घेतला. हे 2 मेंबर आता बाहेर जर किती जण बसल्या माहित नाही मला. चंद्राला आम्ही पत्रिका वाढवायचे. चंद्र हे चंद्राला बघ पोर बघायचे बघ कुठे. काय का बोलतं लगीन करतो तू? का तुला लगीन ते पण सांगू? बाबा नको नको. ना असा ना बोला. असं ना बोलायला पाहिजे. चला आम्ही घरी जायला. त्याने एक गाडी काढली तर ती आपली एक गाडीवर आणि डायरेक्ट घरी जा. चला जस्ट पोचलो घरा. फ्रेश वगैरे झालो मस्त. आता चाललो तुषारजवळ. आणि गाणी एकदम अप्रतिम झालं. एवढं भारी झालं ना गाणी.
का तुम्हाला आय थिंक मला तर वाटतं आज एडिटिंग करून उद्या पडेल, पण हा ब्लॉग माझा तुम्हाला लेट बघायला भेटेल. बघूया आता किती दिवसांनी, म्हणजे उद्या किंवा परवा पडतोय, कारण उद्याच पडेल असं मला वाटतं दुपारपर्यंत किंवा संध्याकाळच्या या दरम्यामध्ये. तर चालू आहे मस्त. जो आपला काम होतं तो झालेला आणि सॉन्ग असा मी दुसऱ्यांदा अनुभवतोय. पहिल्यांदा आमचा एक सॉन्ग आला होता, मी पहिला सॉन्गमध्ये काम केलं आहे चांदीचं पैजण सोन्याचं पाणी, मुरादेवीचं गातोय गाणे. गोमाजी फौजदार यांचा तो गाणे होता आणि तो पडलाय रामनाथ म्हात्रे या यूट्यूब चॅनलवर. जाऊन कधी बघितलं नसेल तर जाऊन बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. मी दुसरा सॉन्ग याच्यामध्ये नाही, मी माझा भाऊ आहे आणि त्यांच्या ती गायन पार्टी वगैरे तर तुम्हाला बघायलाच भेटेल थोड्याच दिवसामध्ये. तोपर्यंत वाट बघत राहा सॉन्गची सुद्धा. म्हणजे सॉन्ग उद्या येईलच, उद्या मगाशी सुद्धा बोला उद्या संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत कधी येऊ शकतं, कारण की आता लगेच एडिटिंग चालू सुद्धा गेलेली. चला, जर आजचा सॉन्गचा BTS आहे, BTS ब्लॉग नाही आहे, कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.